रामटेकमध्ये तब्बल 27 वर्षांनंतर भारतीय जनसेवा मंडळाच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली। खिंडशी रोडवरील हॉटेल शिकारा येथे झालेल्या बैठकीत मंडळाच्या नव्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली। नवीन कार्यकारिणीत ध्यानीदास महाराज यांची संयोजक, चंद्रपाल चौकशी यांची अध्यक्ष, डी मल्लिकार्जुन रेड्डी यांची महासचिव, चंद्रकांत ठक्कर यांची उपाध्यक्ष आणि ऋषी किमतकर यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली। संत गोपाल बाबा यांनी 1999 साली स्थापन केलेल्या या मंडळाच्या कार्याला त्यांच्या निधनानंतर काहीसा खंड पडला होता। मात्र नव्या कार्यकारिणीच्या स्थापनेमुळे सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांना नवसंजीवनी मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे। यावेळी नवा पदाधिकाऱ्यांनी जनसेवा, सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक परंपरा अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला। जो कार्यक्रम धार्मिक और सामाजिक पूरे वर्ष भर इस धार्मिक क्षेत्र में होते रहते हैं, सभी के सहयोग से, भक्तजनों के सहयोग से पूरे कार्यक्रम को सहायता मिलती है। उस सहायता के माध्यम से, सहयोग के माध्यम से ये कार्यक्रम निरंतर 40 वर्षों से 50 वर्षों से चल रहा है। ये सब भगवान कृपालु प्रभु रामचंद्र जी के आशीर्वाद से और सीता मैया जी के आशीर्वाद से, लक्ष्मण जी के आशीर्वाद से, राम भक्त हनुमान जी के आशीर्वाद से इस धार्मिक क्षेत्र का विकास हो, निरंतर परंपरा, धार्मिक परंपरा चलते रहे, यही अभिलाषा भारतीय जनसेवा मंडळ की रही है। भारतीय जनसेवा मंडळ मध्ये 6 सदस्य स्वर्गवासी झाल्यामुळं आज 6 नवीन सदस्याची नियुक्ती केली आणि आता आमचं भारतीय जनसेवा मंडळ पूर्णपणे कार्यरत झालेलं आहे। आपल्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून मी सर्व जनता जनार्दनला हे सांगू इच्छितो की आजपर्यंत आम्ही धार्मिक कार्यामध्ये अग्रसर होतो आणि आम्ही धार्मिक कार्य करत होतो, जसं आमचे महासचिव सन्माननीय मल्लिकार्जुन रेड्डी माजी आमदार यांनी सांगितलं आहे। पण आता माझी मनापासून इच्छा आहे की आम्ही जनता जनार्दनाच्या सेवेसाठी पुढाकार घ्यायला पाहिजे। सेवा म्हणजे आपलं हेल्थ कॅम्प, सेवा म्हणजे युवकांना रोजगार, सेवा म्हणजे महिलांना रोजगार, सेवा म्हणजे बचत गटांना कुटीर उद्योग, हे सगळं आम्हाला करायचं आहे। आणि त्यासाठी कुणाला कोणत्याही पद्धतीची अडचण आहे आणि केव्हाही अडचण आहे तर त्यासाठी आम्ही भारतीय जनसेवा मंडळची एक हेल्पलाईन आम्ही बनवणार आहोत आणि कुणालाही केव्हाही आमची गरज आहे तर त्यांनी हेल्पलाईनवर नंबरवर फोन करावं। आमचे जे सदस्य जितके बसले आहेत हे सगळे सदस्य सेवा करण्यासाठी आतुर आहेत, तत्पर आहेत आणि सेवा करतच आहेत। NTV 24 करिता नागपूरवरून पंकज चौधरी यांची रिपोर्ट।